पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर समाधी मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। विठोबाचा प्राण सखा माऊली माऊली हे वाक्य फुलांच्या माध्यमातून मंदिरावर सजवण्यात आलेले आहे। मंदिराच्या बाहेर आणि गाभारा सभा मंडपात ही आकर्षक अशी रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आज होत आहे। त्यासाठी माऊलींच्या मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। अतिशय सुंदर अशी ही सजावट जी आहे ती रंगीबेरंगी फुलांनी करण्यात आलेली आहे। विठोबाचा प्राणसखा माऊली माऊली हे वाक्य जे आहेत ते या सजावटीच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे। संपूर्ण मंदिर जे आहे ते आकर्षक अशा पद्धतीनं सजवण्यात आलेलं आहे। मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आळंदीमध्ये दाखल झालेले वारकरी जे आहेत ते या ठिकाणी मंदिरामध्ये येत आहेत, माऊलींचं दर्शन घेत आहेत। दरम्यान ही सजावट जी आहे ती अतिशय आकर्षक पद्धतीनं करण्यात आलेली आहे। मंदिराचा बाहेरचा भागच नाही तर मंदिराच्या आतही सर्व सभामंडप असेल किंवा जो गाभारा आहे त्या ठिकाणी आकर्षक अशी रंगीबेरंगी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आज पालखीचं 3 वाजता प्रस्थान होणार आहे। त्या प्रस्थानाचा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। एकूणच पालखी प्रस्थान जे आहे ते मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होत असलं तरी ज्या परंपरा आहेत त्या सर्व परंपरांचं पालन करत हा पालखी प्रस्थान सोहळा जो आहे तो होणार आहे। कैलासपुरी, झी मीडिया, आळंदी, पुणे।